पुढीलपैकी ट्रान्सफॉर्मर कोणती राशी बदलत नाही? माहिती आहे आपल्याला, तरी मी सिंपल प्रश्न दिला कारण की हा विचारला जातो. करंट, व्होल्टेज, वरील सर्व फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे. काय बदलत नाही? फ्रिक्वेन्सी बदलत नाही आणि पॉवर बदलत नाही. त्या दोन गोष्टी बदलत नाही, बाकी बदलतात. राईट. सेकंड प्रश्न, ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर प्रायमरी कडून सेकंडरी करी कशा मार्फत जाते? प्रायमरी टू सेकंडरी कॉईल मार्फत, एअर गॅप मार्फत, चुंबकीय क्षेत्रामार्फत आणि वरीलपैकी नाही. आपल्याला माहिती आहे की ते मॅग्नेटिक फील्ड किंवा चुंबकीय क्षेत्रामार्फत, की ही जर प्रायमरी असेल, ही कोर आहे, ही सेकंडरी आहे. सप्लाय हा प्रायमरीला दिला आहे, पण प्रायमरी वाइंडिंग मधून जो फ्लक्स तयार होतो, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स तयार होतात, त्या सेकंडरीला लिंक होतात आणि सेकंडरीमध्ये व्होल्टेज तयार होतो. तो याचा आन्सर होईल. ट्रान्सफॉर्मर कोर लॅमिनेटेड का केली जाते? फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो हा, लॅमिनेशन किंवा लॅमिनेटेड. लॅमिनेटेड बद्दल तुम्हाला बिलकुल क्लिअर असायला हवा, कारण की आयरन लॉसेसमध्ये जे फिक्स लॉसेस आहे, आयरन लॉसेसमध्ये दोन प्रकारचे लॉस होतात. एक ईडी करंट होतो आणि एक हिस्टरेसिस होतो. ईडी करंट हमेशा लक्षात घ्या, पासून वाचण्याकरिता आपण कोअर लॅमिनेटेड करतो. त्यामुळे हा जो लॉस आहे, हा कोण्या लॉस बद्दल चालू आहे प्रश्न? ईडी करंट लॉस बद्दल, कारण की कोअर लॅमिनेटेड केली जाते ईडी करंट लॉस करिता. नेक्स्ट प्रश्न बघूया. फुल लोड करंट नो लोड करंटच्या किती टक्के असतो? हा प्रश्न सिंपल आहे, माहिती आहे तुम्हाला. एक करंट म्हणतो ज्याचे दोन कंपोनंट असतात, मॅग्नेटायझिंग कंपोनंट आणि वर्किंग कंपोनंट. तो किती असतो? 2 ते 5%.